तुम्हाला पण माझ्यासारखं झटपट, पटकन आणि मस्त काहीतरी पौष्टिक खायचं मन झालं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. आजची रेसिपी एवढी मस्त, जबरदस्त आणि पौष्टिकसुद्धा झालेली आहेत आणि करायलाही तितकीच सोपी. तर त्यासाठी काय करायचं, लगेच एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ घेतलं, 1 वाटी हिरवे मूग घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 चमचा इथं मेथी दाणे घेतले. आता 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले. आता कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हे भिजल्या गेले पाहिजेत. तुमच्याकडे खूप जास्त वेळ जर असेल ना, तुम्ही 4 ते 5 तास जरी भिजत घातले नाही तरी पण चालतं. या ठिकाणी फक्त मी 2 तासच हे भिजत घालत आहे. त्यात भरपूर असं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे ते तांदूळ आणि मूग भिजतील इतपत आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचे. झाकण ठेवून द्यायचे. खूपच पौष्टिक रेसिपी बनवून आपली इथं आज तयार होणार आहेत. आता 2 तासानंतर लगेच ते वाटायला घ्यायचं. छोटंच मिक्सरचं भांडं घेतलं म्हणजे पटकन बारीक होतं. त्यामध्ये भिजवलेले मूग आणि तांदूळ, शेंगदाणे घातले आणि 2 ते 3 हिरवी मिरची आवडीप्रमाणे त्यात घालून घ्यायची. लसूण आणि अद्रकसुद्धा त्यात पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता जेवढं त्याला बारीक वाटतंय ना, तेवढं ते बारीक वाटून घ्यायचे. लगेच त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची. पुन्हा ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची. आता केलेलं वाटण लगेच एका बाउलमध्ये काढून घेतलं. तर यामध्ये आपल्याला कुठलाही इनो, सोडा न वापरता आपण ही रेसिपी बनवत आहे. त्यात फक्त आपल्याला चवीपुरतं मीठ इथं वापरायचं आहे. कारण लसूण आपण बॅटरमध्ये मिक्सरमध्ये बारीक करतानाच तिथं वापरलेला होता. त्यामुळे लसूण आणि हिरवी मिरची वापरायची काही इथं गरज नाही. तुम्हाला लागत असेल तर मी त्यामध्ये लाल तिखट पण ते टाकू शकतात. लगेच एका ताटामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा घेतला आणि 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला. तुमची मुलं जे जे भाज्या खातात किंवा जे जे भाज्या खात नसेल त्या सर्वच भाज्या त्यामध्ये तुम्ही घालू शकतात. त्यात चिली फ्लेक्स घातलं, चवीपुरतं मीठ घातलं. तुम्हाला मोजरेला चीज घालायचं असेल तुम्ही मोजरेला चीज पण इथं वापरू शकतात. लगेच गॅसवर तवा ठेवायचा. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. तवा चांगला तपला की त्यावर थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे खाली ते चिटकणार नाही. केलेलं बॅटर त्यावर तव्यावर घालून घ्यायचं आणि एक डोसा करतो त्याप्रमाणे डोसा हा करून घ्यायचा आहे. आता यावर तुम्ही तेल, तूप, बटर काहीही लावू शकतात. तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते लावू शकतात. तर या ठिकाणी मी 1 चमचा इथं साजूक तूप इथं वापरणार आहे. तुम्ही तेलही वापरू शकतात. लगेच त्यावर ते पसरून घ्यायचं आणि झाकण आपल्याला ठेवून देते काही मिनिटापर्यंत. आता झाकण लगेच काढून घ्यायचं. त्यावर तुम्ही कुठलीही चटणी चटणी त्यावर तुम्ही घालू शकता. शेजवान चटणी, टोमॅटो सॉस जरी वापरला तरी पण चालतं. त्या ठिकाणी माझ्याकडे चिंचगुळाची चटणी बनवली होती माझ्याकडे. मी तेच इथं वापरलेले. 1 ते 2 चमचे चटणी त्यावर पसरून घ्यायची. पूर्ण त्याला लावून घ्यायची चमच्याच्या मदतीने. आता आपण जे बारीक केलेलं मिश्रण होतं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, ती त्यावर आपलं चांगलं ते पसरून घ्यायचे आहेत आणि पनीर त्यावर आपल्याला किसून घालायचे. पनीर घाला किंवा चीज जरी किसून वापरले तुम्ही तरी पण चालतं किंवा मोजरेला चीज जरी वापरले तुम्ही तरीही चालतं. या ठिकाणी फक्त इथं मी पनीर वापरलेले आहे किंवा काही नाही लावला, फक्त कांदा, टोमॅटो, शिमला मिरची जरी टाकली तरी पण चालतं. त्यात कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक साईड चांगली भाजल्या गेली की दुसरी साईड लगेच पलटी मारून घ्यायची, म्हणजे त्याला फोल्ड करून घ्यायचं, रोल तयार करून घ्यायचा. आता रोल तुम्ही असाही खाऊ शकतात किंवा त्याला कट करून कधी घेतलं तरी पण चालतं. आज मुलांच्या आवडीचं दिलं, आपण काहीतरी त्यांना पौष्टिक दिलं याचं समाधानसुद्धा झालं. इतकी मस्त आणि पौष्टिक रेसिपी बनवून आपली इथं तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा केव्हाही आठवड्यातून 1 ते 2 वेळा बनवून तुम्ही खाऊ शकतात. मुलं काय आपण सुद्धा खाऊ शकतो. आपली रेसिपी इथं बनवून इथं तयार झाली. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करा आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.